छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड येथे संरक्षित वन्यजीव असलेल्या घोरपडीची शिकाऱ्याच्या तावडीतून यशस्वी सुटका करण्यात आली आहे. वन्यजीव संवर्धक डॉक्टर संतोष पाटील यांच्या सतर्कतेमुळे ही कारवाई पार पडली असून घोरपडीला सुरक्षितपणे तिच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले आहे. सिल्लोड शहरातील 36 एकर परिसरालगत एका झोपडीजवळ एक व्यक्ती जिवंत घोरपड पिशवीत ठेवून तिच्या विक्रीसाठी ग्राहकाची वाट पाहत असल्याची गुप्त माहिती वन्यजीव संवर्धक डॉक्टर संतोष पाटील यांना मिळाली होती. माहितीची खातरजमा केल्यानंतर त्यांनी तत्काळ सिल्लोड प्रादेशिक वन विभागाचे प्रभारी वनपरिक्षेत्र अधिकारी शेषराव तांबे यांना याबाबत कळवले. यानंतर वनरक्षक साईनाथ पवार आणि विलास नरवाडे यांच्या मदतीने संबंधित व्यक्तीकडून ती जिवंत घोरपड ताब्यात घेण्यात आली. यानंतर या वन्यजीवाला सुरक्षितपणे राखीव वनक्षेत्रातील नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले. वन कर्मचाऱ्यांनी संबंधित वृद्ध व्यक्तीस समज देत भविष्यात कोणत्याही वन्यजीवाची शिकार केल्यास वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशाराही दिला. डॉक्टर संतोष पाटील यांनी सांगितले की गेल्या 10 वर्षांत शिकाऱ्यांच्या तावडीतून 7 घोरपडींची सुटका करून त्यांना पुन्हा जंगलात सोडण्यात आले आहे. यशवंती वाचली पाहिजे या जनजागृती मोहिमेद्वारे अनेक शिकाऱ्यांना शिकार करण्यापासून परावृत्त करण्यात यश आले आहे. घोरपड हा जैवविविधतेतील आणि अन्नसाखळीतील अत्यंत महत्त्वाचा दुवा असून साप, बेडूक आणि सरडे यांसारख्या प्राण्यांवर ती उपजीविका करते. अंधश्रद्धा आणि गैरसमजांमुळे विशेषतः पावसाळ्यात घोरपडींची मोठ्या प्रमाणावर शिकार होत असल्याची खंतही डॉक्टर पाटील यांनी व्यक्त केली. तसेच हॉटेल, ढाबा चालक आणि मांस विक्रेत्यांनी घोरपड शिजविण्याची मागणी करणाऱ्यांची माहिती तात्काळ वनविभागाला द्यावी असे आवाहनही त्यांनी केले. न्यूज प्रतिनिधी श्याम ठाकूर, सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर.